नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी वसुंधराज क्रिएशन 21 या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप स्वागत करते। आज आपण बघणार आहोत हँडबॅग विथ स्लिंग बॅग। दोघंही टाईप्समध्ये तुम्ही तिला यूज करू शकता। त्याचे मेजरमेंट्स आहेत याप्रमाणे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। यासाठी लागणार आहेत आपल्याला दोन मेन पार्ट्स, त्यानंतर पॉकेट फ्लिप, साईड पट्टी ज्याला मी अगोदरच अस्तर लावलेला आहे, त्यानंतर लागणार आहे चेन पट्टी जी तयार करूया आपण, आणि यासाठी लागणार आहे लॉंग बेल्ट आणि दोन स्मॉल बेल्ट। हे बेल्टही मी अगोदरच रेडी करून घेतलेले आहेत जेणेकरून आपला व्हिडिओ मोठा होऊ नये। त्यानंतर लागणार आहेत आपल्याला नॉन-वनचं अस्तर जे बेल्टला लागणार नाही आहे, पण बाकी पूर्ण पार्ट्सला ते लागणार आहे। स्क्रू लागणार आहेत आपल्याला यासाठी। त्यानंतर आपल्याला लागणार आहेत डी कडी, ॲडजस्टर, दोन डबल ॲडजस्टर, नेम टॅग आणि रनरही यामध्ये लागणार आहेत। त्यानंतर लागणार आहे पाइपिंग जी मरून कलरची आहे, चेन लागणार आहे, ब्लॅक कलरची सॉफ्ट पाइपिंगही यामध्ये लागणार आहे। आपण सर्वात प्रथम फ्लिप तयार करून घेणार आहोत। यासाठी बघा 1 इंच अंतर सोडून खालून मार्क करून घेतलेला आहे आणि त्याला ते कट करून घेणार आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे त्याला। अस्तरवर त्याला उलट ठेवून तीनही साईडने शिलाई देऊन घ्यायची आहे। वरच्या साईडने शिलाई द्यायची नाहीये, तिथून आपल्याला फ्लिपला सरळ करून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फ्लिप सरळ करून घेतली आपण। तिला वरूनही दाब शिलाई द्यायची आहे। दाब शिलाई देताना ऑइल अप्लाय करा आणि अस्तर व्यवस्थित ओढूनच ती शिलाई द्यायची आहे, कारण खालून आपलं अस्तर जे आहे फ्लिपला दिसायला नको। खरं तर फ्लिपला अस्तर हे नसतं, पण आपण हँडमेड वस्तू बनवतो त्यामुळे आपण त्या वस्तू टिकाऊच बनवतो। तुम्ही रेडीमेड जर पर्स बघितल्या असतील तर त्यांच्या फ्लिपच्या असतात ते डायरेक्ट लेदर वापरलेलं असतं फक्त, पण आपण प्रत्येक पार्टला अस्तर लावून घेत असतो जेणेकरून त्याची टिकण्याची जी क्षमता आहे ती खूप जास्त असावी। सेंटरला आपण स्टिच बटन लावून घेतलेलं आहे आणि वरून एक शिलाई देऊन घेतली फक्त। ती फ्लिप आपली रेडी झालेली आहे। फ्लिपचं पॉकेट आता आपण बनवणार आहोत। त्यालाही ज्या 3 साईड आहेत तिथून शिलाई द्यायची आहे, वरच्या साईडने शिलाई द्यायची नाही आहे। तिथून आपण ते पॉकेट सरळ करून घेणार आहोत। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित त्याचे कॉर्नर्स काढायचे आहेत आणि त्यावरही चांगल्या प्रकारे दाब शिलाई द्यायची आहे, जेणेकरून त्याचंही अस्तर हे आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होईल आणि आपलं पॉकेट हे सिक्युअर होईल। व्यवस्थित दाब शिलाई देऊन झाल्यानंतर वरच्या साईडला जी पर्पल कलरची सॉफ्ट पाइपिंग घेतलेली आपण ती लावून घ्यायची आहे, वरच्या साईडलाच फक्त जिथे आपण शिलाई दिलेली नाही आहे। पॉकेट रेडी झालेलं आहे विथ फ्लिप। आता आपण हे पॉकेट आणि फ्लिप फ्रंट पार्टवर जोडून घेणार आहोत। यासाठी आपल्याला मेन पार्टचं सेंटर काढायचं आहे, त्यानंतर जे पॉकेट आहे त्याचंही सेंटर काढायचं आहे आणि त्याला खालून 1 इंच सोडून मेन पार्टला जॉईन करून घ्यायचं आहे। जॉईन करताना 3च साईड इथे पॅक करायच्या आहेत बघा। वरची जिथे आपण सॉफ्ट पाइपिंग लावलेली आहे ती साईड सोडायची आहे, ती आपल्या पॉकेटची खुलण्याची साईड असणार आहे, त्यामुळे फक्त 3 साईडवर मी डबल शिलाई टाकलेली आहे। तिथे वरची फ्लिप लावायच्या अगोदर आपण तिथे स्मॉल बेल्ट जोडून घेणार आहोत। तो बेल्ट बरोबर जे पॉकेट आहे त्याच्या दोघंही साईडने व्यवस्थित काठ ॲडजस्ट करून तिथे लावून घ्यायचं आहे। अगोदर एक शिलाई तिथे आपण टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपण जेव्हा फ्लिप जोडू तेव्हा ती व्यवस्थित पॅक होईल। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोघंही साईडचे बेल्ट व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। त्यावर फ्लिप आता आपल्याला जोडायची आहे। फ्लिप जोडताना बघा खालून अर्धा इंच अंतर फक्त फ्लिपचं डबल शिलाईने द्यायचं आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे शिलाई करायची आहे तुम्ही। आपलं फ्लिप आणि पॉकेट लावून झालेलं आहे। वरती बेल्टला ते अटॅचिंग स्क्रू लावायचे आहेत, ते सर्वात शेवटी आपण लावून घेणार आहोत। आता आपण अस्तर जोडून घ्यायचं आहे। आपल्याला अस्तरलाही आतून एक चेन करायची आहे, कट करून तिथे मी चेन लावून घेते।
चेन लावून त्यामध्ये रनरही ॲड करून घ्यायचं आहे आणि हे अस्तर जे आहे ते आपल्या फ्रंट पार्टला जॉईन करून घ्यायचं आहे. चारही साईडने त्यावर शिलाई देऊन घ्यायची आहे. फ्रंट पार्ट आपला पूर्ण रेडी झालेला आहे. बॅक साईडच्या पार्टला आपल्याला चेन लावून घ्यायची आहे, पण ती कुठे लावायची बघा, मी कसं मार्क केलेलं आहे. बेल्ट जिथे फर्स्ट पार्टची लागलेला आहे तिथेच बॅक साईडच्या पार्टला आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. 1 इंचावर ते मार्किंग आलेलं आहे. त्यानंतर बेल्ट लावण्यासाठी आपल्याला फ्रंट पार्टचा बेल्ट जिथे लागलेला आहे तिथेच मार्क करून घ्यायचं आहे आणि आपल्याला तिथे आता चेन लावायची आहे. बेल्ट मागे पुढे न व्हावे यासाठी बेल्टचं अंतर जे आहे ते आपल्याला सारखं घ्यायचं आहे. इथे चेन आपण लावल्यानंतर त्यावर दाब शिलाई द्यायच्या अगोदर ऑइल अप्लाय करा आणि मग दाब शिलाई द्या, ज्याने लेदर चटकणार नाही. तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, ज्याने माझ्या व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळतील. आता आपण इथे बेल्ट दुसरा लावून घेणार आहोत. जसं बेल्टला आपण सेंटर मार्क केलं होतं तिथेच आपण बेल्ट चेनच्या साईडने लावून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बेल्ट लावायचा आहे आणि मग ती साईड जी आहे ती आपण चेनला जॉईन करणार आहोत. व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, परंतु त्याला खरोखरच व्हिडिओ बघून बॅग बनवायच्या असतील तर त्यासाठी हे खूप गरजेचं आहे. मी प्रत्येक पार्ट या व्हिडिओमध्ये व्यवस्थित समजावून सांगितलेला आहे आणि व्यवस्थित दाखवण्याचाही प्रयत्न केलेला आहे. पट्टी लावून झाल्यानंतर त्यामध्ये रनर ॲड करायचा आहे. आपली बेल्टची साईड चेनला जोडून झालेली आहे. त्यावर दाब शिलाई द्यायची आहे. दाब शिलाई देताना बेल्ट दाब शिलाईमध्ये घ्यायचा नाही आहे. बेल्टला खालच्या साईडला सोडून वरतून दाब शिलाई द्यायची आहे. चेन लावून झालेली आहे आणि आता इथे हे जे बेल्ट आहेत आपल्याला इथे दोघंही साईडला स्क्रूने आपल्याला ते नंतरनं फिट करायचे आहेत. आता पूर्ण पार्टला अस्तर जोडून घ्यायचं आहे. याला चारही साईडने शिलाई देऊन अस्तर आपण जॉईन करून घेतलेला आहे. त्या दोघंही पार्टला वरच्या साईडने गोलाई देऊन घ्यायची आहे आपल्याला. मी गोलाई द्यायसाठी कुठलीही गोल वस्तू त्यावर ठेवून दोघंही पार्टची गोलाई दिलेली आहे. दोघंही पार्ट सारखे आहेत का एकदा चेक करून घेतलं. त्यानंतर आपण आता चेन पट्टी रेडी करणार आहोत. चेन पट्टी रेडी करण्यासाठी मी सेंटरमधून मार्क करून त्याला कापून घेतलेलं आहे आणि त्यावर चेन जोडून घेत आहे. चेन जोडताना अगोदर चेन जोडायची आहे आणि मग अस्तरवर ते पूर्ण पार्ट ठेवून अस्तरही त्याला जॉईन करून घ्यायचं आहे, जेणेकरून चेनच्या रफ एजेस बाहेर दिसणार नाहीत. व्यवस्थित वरतून दाब शिलाई द्यायची आहे ऑइल अप्लाय करून. एक साईड आपण अशी जॉईन करून घेत आहोत. हे अस्तर उरलेलं जे आहे ते कट करून घ्यायचं आहे, जे आपल्याला दुसऱ्या साईडला चेन लावताना यूज करायचं आहे. दुसरी साईडही आपण त्याचप्रमाणे लावून घ्यायची आहे. चेन लावून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोघंही साईडने रनर लावायचे आहेत. मेन चेन असल्यामुळे आपण 2 रनर वापरणार आहोत आणि रनर लावून झाल्यानंतर पुन्हा 4 साईडने त्याला व्यवस्थित अस्तरसहित जॉईन करून घ्यायचं आहे. आपली चेन पट्टी ही रेडी झालेली आहे. आता आपल्याला त्यावर या कडीच लावून घ्यायच्या आहेत, ज्यासाठी मी 2/2च्या 2 लेदर पीस घेतलेले आहेत. ते जास्त मजबूत नसतात, यासाठी आपण त्यामध्ये सॉफ्ट पायपिंगही ॲड करणार आहोत. सॉफ्ट पायपिंगचेही तेवढेच 2 पट्टे घेऊन त्यामध्ये कडी अडकवलेली आहे आणि ती पूर्ण बेल्ट हा चेनवर मी जॉईन करून घेते. दोघंही साईडने आपण या कडीच लावून घेणार आहोत चेन पट्टीला. चेन पट्टी पूर्ण रेडी झालेली आहे. आता आपण चेन पट्टी आणि साईड पट्टी जॉईन करून घेऊया. वरतून दाब शिलाई त्यावर देऊन घ्यायची आहे. पार्टच्या दोघंही साईडला आपण खालच्या साईडनेही छोटं सर्कल करून घेणार आहोत. वरच्या साईडने आपण थोडं मोठी गोलाई केलेली होती, खालून छोटं गोलाई करून घ्यायची आहे, जेणे आपला पर्सचा शेप हा चांगला येणार आहे. दोघंही साईडला मी ते स्क्रू जे आहेत ते लावून घेतलेले आहेत, कारण आता आपल्याला त्यामध्ये चेन पट्टी आणि साईड पट्टी जोडून घ्यायची आहे. चेन पट्टी जोडण्यासाठी आपल्याला
फ्रंट पार्टचा सेंटर काढायचा आहे आणि चैन पट्टीचाही सेंटर काढून सेंटरवर सेंटर ठेवून सुरुवात करायची आहे जोडण्यासाठी. आपण व्यवस्थित माप घेऊन चैन पट्टी साईड पट्टी दोघंही साईडने पॅक करून घेतलेली आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कॉर्नर्सही व्यवस्थित तुम्ही घ्यायचे आहेत आणि चारही साईडने शिलाई देऊन घ्यायची आहे. एक पार्ट आपला जोडून झालेला आहे. हा आपला बेस आहे. दुसरा पार्ट जोडताना बेस साईडने जोडायला सुरुवात करायची आहे, जेणेकरून आपले दोघंही पार्ट्स हे व्यवस्थित जोडले जातील. दोघंही पार्ट्स व्यवस्थित जोडल्या गेल्यानंतर त्याला सॉफ्ट पाइपिंगने कव्हर करायचं आहे. आपली हँड पर्स रेडी झालेली आहे. फायनल टचअपसाठी आपल्याला त्याचं स्टिच बटन राहिलेलं ते लावून घेतलेलं आहे, नेम टॅग लावून घेतलेला आहे आणि बेल्टही आपण त्याला जॉईन केलेला आहे. तुम्हाला ही पर्स कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.